पावसाचा दूर कमी झालेला आहे, पातळी थोडी थोडी वाढली आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस असल्यामुळे पाण्याची पातळी वाढण्याचं प्रमाण कमी आहे, परंतु धोका टळलेला नाही. आता जवळजवळ शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, त्यानंतर बस्तवाड आणि कवठेसारखे जवळजवळ 50 कुटुंब त्यांनी स्थलांतरित केलेली आहे आणि त्या स्थलांतरित केलेल्या लोकांची चांगली व्यवस्था करते. साहेब, आता कोयनेतनं विसर्ग आणि अलमट्टीचा विसर्ग यांचा तफावत कशा पद्धतीचा कसं चालू कोयना याच्यातून जवळजवळ 3 लाखापेक्षा जास्त विसर्ग हिप्परगीतून होतोय आणि अलमट्टीतून होतोय. जिल्हाधिकारी सातत्यानं बेळगाव जिल्हाधिकारी संपर्कामध्ये आहे. आपले जलसंपदा विभागाचा एक अधिकारी तिथं आमचा आहे, त्यामुळं पाण्याचा विसर्ग चांगल्या पद्धतीनं आहे आणि कर्नाटक सरकारचे सहकार्य करते. आज स्थलांतरित होत असलेल्या कुटुंबांना कशा पण मदत जीवन म्हणजे होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. असं नाही, आता आम्ही जातोय ना विचारायला त्याला. आम्ही तिथे जाऊन आलो तेव्हा त्यांच्या जेवणाची, त्यांच्या खाण्याची वगैरे चांगली व्यवस्था, लहान मुलांना दुधाची व्यवस्था सगळ्या ठिकाणी निवारा केंद्रात चांगली केलेली आहे. कुरुंदवाडला जाऊन आम्ही स्वतः नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की अजून 1.5 महिना पावसाळा आहे, हा काय धोका टळलेला नाही आणि म्हणून यापुढच्या काळामध्ये धरणं भरलेली आहे, पाणी जमिनीमध्ये मुरणार नाही आणि पाऊस ज्यावेळेला चांगला पडेल असं वाटेल त्यावेळेला लोकांनी प्रशासन सांगेल त्यावेळेला त्यांनी स्थलांतरित झालं पाहिजे, जनावर ठेवली पाहिजे आणि केलं पाहिजे. त्यांनी कसल्या आणि 18 करता कामा नये. हे सहकार्य त्यांनी करावं अशी आमची विनंती आहे.